नमस्कार मित्रांनो, मिनी मध्ये स्वागत. आता आपण चाललोय रोहीच्या म्हसोबाच्या जत्रेला. तर मित्रांनो, आताच तुम्ही पाहिला टेम्पो गेलाय आणि आता आम्ही पोरवरने पोहोचलेलो आहे इथं. तर मित्रांनो, पोहोचल्या इथला एक शॉट घेतलाय, तुम्ही बघू शकता. सर्व सेटअप लावलेला आहे. आता आम्ही कोंबडा आणि बकरा घेऊन चाललोय देवाच्या दर्शनासाठी. तर हे सर्व फॅमिली आमची सर्व खुश आहेत, हॅपी आहेत. सर्व खूप दिवसांनी भेटले, त्यामुळं खूप आनंदी आहेत. तर आता नदी किनारी आलेल्या पहिले असं कोंबड्यावर आणि बकऱ्यावर आता आम्ही पाणी झटकून घेतोय. म्हणजे पाणी जर बकऱ्याने झटकलं तर नंतर त्यांनी कौल दिला समजायचा. त्याच्यानंतर आता बकऱ्याला तुम्ही पाहू शकता लिंबू लावले दोन्ही शिंगांना आणि टिका लावून आता त्याला आम्ही मंदिराकडे हलगी वाजवत घेऊन चाललेलो आहे. तर आता मंदिरात दर्शनासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे. तर आता मंदिरात दर्शन करून घेऊया. चला पटापट. हा रोहीचा म्हसोबा पावणारा म्हसोबा आहे, त्याच्यामुळं खूप जण इथे बकरा कोंबडी कापतात. तर काही लोक अंधश्रद्धा बोलतात, तर काही लोकांना अनुभव आहे, त्यामुळे आपण ह्याबद्दल काही बोलू शकत नाही. परंतु खूप जणांना हा म्हसोबा पावलेला आहे. आता आतमध्ये जाऊन आपण म्हसोबाचं दर्शन करून घेऊया. तर तुम्हाला तिथे 2 होल दिसतात, तिथं ते कौल लावला जातो आणि कौल हा बऱ्यापैकी वेळा खराच होतो. तर आता आपण बकरा कापायला घेऊन आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं खूप सारे बकरे कापले आहेत. हा म्हसोबा मित्रांनो खूप जणांना पावतो, त्याच्यामुळे इथे खूप जण देवदेव करायसाठी जातात. तुम्ही बघू शकता आता मावशी, मामी, मम्मी ते चुलीवर भाकरी करत आहेत. तसं आता चुलीवरच्या एकदम मस्त भाकरी तयार होत आहेत मित्रांनो. एकदम नाही बोललं तरी 100च्या आसपास यांनी भाकरी थापलेल्या आहेत. तर आता ताई पण भाकरी करायला बसलेले आहे. तेवढ्यात मामीने कोंबडा कापलेला हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता जर्मनचं पातेलं आहे त्याला मातीने घासत आहेत, कारण की चुलीवर पातेले काळं पडायला नको. तेवढ्यात मटण हे कापून आणलेलं आहे, स्वच्छ धुवून ठेवलं आहे. आता पातेलं तापत ठेवलं आहे मोठं, त्याच्यामध्ये तेल ओतलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मटणाला फुल मसाला लावायचं काम चालू आहे. तेल, मीठ, नंतर आलं कोथिंबीर पेस्ट वगैरे टाकून मसाला मटणामध्ये एकजीव करून घेतला आहे. आता मटण हे पातेल्यात टाकून ते आता शिजत ठेवणार आहे. तर मटण आपण शिजत ठेवलेलं आहे. तेवढ्याच बादचे जत्रेतून भोंगा घेऊन आलेले, तर त्याच्याकडून भोंगा घेतला आणि मम्मीच्या कानात जाऊन गपचूप वाजवला. तर मम्मी खूप वैतागलेली मित्रांनो, तेवढीच मजा आली. आता मटण सुक्कं तयार झालेलं आहे मित्रांनो. त्याच्याबरोबरच रस्सा बनवला, रस्सा हा पण तयार झालेला आहे. जेवण तयार आहे. आता भाकरी, मटण आणि कांदा लिंबू घेतलेला आहे. त्याच्यासोबत आता रस्स्यामध्ये भाकरी एकदम कुस्करून ताव मारतो. तरपर्यंत दुसरी पंगत बसलेली आहे मित्रांनो. माझं जेवण ताईट झालं, तर आता मम्मीच्या खुशीमध्ये थोडं रिलॅक्स करतोय, आरामशीर एकदम भारी वाटतंय. तर मित्रांनो आता सर्व प्रोग्राम झाला आहे, सर्व भांडी सगळं कार्यक्रम आटोपला आहे. आता देवाचं दर्शन करून आम्ही आमच्या घराच्या प्रवासाला परत निघालो मित्रांनो. पिकअपमध्ये सर्व सामान टाकलेलं आहे आणि एकदम पिकअप धडधड करत चाललेला आहे. मम्मी वगैरे सर्व मस्त गप्पा मारत बसले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.